पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात अतिमुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे जव्हार तालुक्यातील सर्वच नद्या ओसंडून वाहत आहेत। काही ठिकाणी तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पालघर बोईसर मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या वाहनासह 2 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले। पाण्याचा अंदाज न आल्यानं कार थेट पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागली होती। यावेळी एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। पालघरमधल्या वाडा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। केळठण काचरेपाडा येथील पाण्याच्या पुरात अडकलेल्या 16 जणांची स्थानिकांच्या मदतीने सुटका करण्यात आली। यामध्ये अनेक लहान मुलांचा देखील समावेश होता। कल्याण शहरामध्ये 1 तास मुसळधार पाऊस कोसळला आणि यावेळी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। अवघ्या 1 तासाच्या पावसानं शहरात ही अवस्था झाल्यानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे। भिवंडीतील तीनबत्ती नवीचाळ परिसरात मुसळधार पावसामुळे दुकानं, मंदिरं आणि रस्ते पाण्याखाली गेले। दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानदारांनी दुकान बंद ठेवण्यात आलेली आहेत। प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून रस्ते बंद केले। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात अतिमुसळधार पावसामुळे प्रसिद्ध दाभोसा धबधबा रौद्र स्वरूपात पाहायला मिळतोय। दाभोसा धबधब्याचं हे दृश्य अतिमुसळधार पावसामुळे आणखी रौद्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिकमध्ये पावसानंतर निसर्ग बहरलाय। नाशिकात नेकलेस वॉटरफॉल ओसंडून वाहू लागलाय। संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला दिसून येतोय। उंचावरून पडणारा धबधबा आणि आजूबाजूच्या परिसरातील हिरवाई हे दृश्य लक्ष वेधून घेत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले बेळगाव राज्यमार्गावरच्या आंबोली घाटात दरड कोसळली आहे। सह्याद्रीच्या पट्ट्यात कोसळत असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। रस्त्याच्या मधोमध दगड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूला गाड्या उभ्या आहेत। पुण्यात मुसळधार पावसात मेट्रो स्थानकात पाण्याची गळती झाल्याचं पाहायला मिळालं। स्वारगेट मेट्रो स्थानकात पाणी पडत असल्यानं अनेक ठिकाणी बादल्या ठेवल्याचं पाहायला मिळालं। मेट्रो स्थानकात गळती झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होते। नाशिक मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या जुन्या कसारा घाटात दरड कोसळली होती। नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटात हिवाळा पॉइंट जवळ डोंगरावरून दरडीसह माती आणि दगड रस्त्यात पडलं। याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर रस्त्यामधील दरड हटवून महामार्ग सुरळीत केला। मावळ तालुक्यात मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते। कामशेत स्टेशन परिसरात नदीचं पाणी पात्राबाहेर आलं असून कामशेत ते मळवली दरम्यानच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरलंय। नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळले। नाशिकहून पुण्याकडे जाताना रस्त्यावर दरड कोसळली। अनेक ठिकाणी संरक्षक जाळ्या लावल्या असतानाही ही घटना घडली। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली गुडुपवाडीमध्ये भूस्खलन झालंय। यामध्ये गेल्या 24 तासांपासून बेपत्ता असलेल्या बापलेकांचे मृतदेह सापडलेत। बापलेकांचा अखेर मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला। या दुर्घटनेत शेलार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गोंदिया नगर परिषदेच्या टॅक्स विभागातील स्लॅब कोसळलाय। मात्र सुदैवानं यावेळेस त्या ठिकाणी कोणतेही कर्मचारी अधिकारी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालंय। काल सकाळपासूनच मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडले होते। अशातच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पुढची बातमी पाहूयात। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे। सकाळच्या भरतीसह धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढलेली आहे। नागोठणे शहरातील मोहल्ला आणि मच्छी मार्केट परिसरात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं असून नदीकाठच्या परिसरात जाणं टाळावं तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात नागरिकांनी स्टंटबाजी केल्याचं पाहायला मिळालं। गोदावरी नदीच्या पुराचं पाणी पुलावरून वाहत असतानाही नदी ओलांडण्याचा अट्टहास करण्यात आला। दरम्यान पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिला। बुलढाण्याच्या चिखलीतील सोमठाणा जिल्हा परिषद शाळेच्या 2 खोल्या कोसळल्याची घटना समोर आली आहे। सुदैवानं शाळेला सुट्टी झाल्यानं मोठा अनर्थ टळला। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले। या घटनेनंतर पालकांकडून संताप व्यक्त होतोय। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे राजगड तालुक्यातील घाटात रस्ता खचलेला आहे।
त्यामुळे मध्ये घाटाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक शहरं पाण्याखाली गेली होती। यामध्ये पेण, नागोठणे, रोहा, महाड, खोपोली, कर्जत यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं होतं। सध्या परिस्थितीमध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अनेक नद्यांच्या पात्रात घट झाली आहे। महाड शहरात आलेला पूर काही प्रमाणात ओसरलाय। अशातच आता शहरातील स्वच्छतेसाठी एमआयडीसीतील फायर फायटरचा वापर करण्यात येणार आहे। पुरानंतरच्या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। दरम्यान विकास गोगावलेंनी या संदर्भात पाहणी केली आहे। मालवण तालुक्याच्या बांदिवडे भगवंतगड कॉलेज कॉजवेवर घडलेल्या थरारक घटनेत मसुरेतील वेदांत हडकर नावाचा युवक गड नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला। प्रसंगावधान राखत त्यानं पोहत नदीचा किनारा गाठत बाहेर आला। पाऊस ओसरल्यानंतर ग्रामस्थांनी होडीच्या सहाय्यानं नदीत अडकलेली त्याची गाडी देखील बाहेर काढली। मंत्री गिरीश महाजन यांनी पालघरमधील पूर आणि नुकसानीचा आढावा घेतला। यावेळी बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते। नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत कशी दिली जाईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महाजन म्हटलं। मुसळधार पावसामुळे सांगलीतील वारणा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। ऐतवडे खुर्द येथील साकव पुलावर पुराचं पाणी आल्यानं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील थेट संपर्क तुटलाय। या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांना चिकुडे मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आजोबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मौजे डेहणे इथे अतिवृष्टी झाल्यानं दरड कोसळलेली आहे। श्री शिवाजी पाटेकर, बंधू पाटेकर तसंच अन्य 2 ते 3 जणांच्या घरांचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भिवंडी शहरातील फेणे गावात 41 वर्षीय जुनं झाड एक मजली चाळीवर कोसळलं। या दुर्घटनेत झाड खोलीवर पडल्यानं खोलीच्या छताचे पत्रे खोलीत झोपलेल्या 3 कामगारांवर पडल्यानं ते किरकोळ जखमी झालेत। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत तात्काळ मदत कार्य सुरू केलं असून कोसळलेलं झाड शाळेच्या संरक्षक भिंतींमुळे अडकल्यानं मोठी दुर्घटना टळली असल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होतंय। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीनं वाढ होते। रात्री 12 पासून केवळ 2 इंच पाणी पातळी वाढलेली आहे। अजून 2.5 फूट पाणी पातळी वाढल्यास नदी खरं तर इशारा पातळी गाठू शकते आणि नदीचं पाणी गायकवाड वाड्याच्या दिशेनं जायला आता सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातले 60 बंधारे पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे 3 राज्यमार्ग अद्यापही बंद आहेत। पावसाची उघडझाप कोल्हापूरमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये काय पावसाची सद्यस्थिती आहे? प्राजक्ता, कोल्हापूरमध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे। मात्र धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होते आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होते। मात्र पंचगंगेची पाणी पातळी पाहायला गेलं तर रात्री 12 वाजल्यापासून केवळ 2 इंचांनी वाढलेली आहे। त्यामुळे संत गतीने ही पाणी पातळी वाढताना आपल्याला दिसून येते। मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर हे नदीचं पाणी आता गायकवाड पुतळ्याच्या दिशेने आहे, गायकवाड बंगल्याच्या दिशेने आहे, ते जाताना आपल्याला दिसून येते। आणि जर या परिसरामध्ये हे पाणी आलं तर हा रस्ता पन्हाळ्याकडे जाणारा शहरातून तो बंद होणार आहे आणि फिरून नाही तर दुसऱ्या बाजूनं शहरवासियांना जाण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर या कोल्हापूरात होत असलेल्या सततधार पावसामुळे आहे तो पाहायला गेलं तर 60 बंधारे पाण्याखाली आहेत। याशिवाय 3 राज्यमार्ग अद्यापही बंद आहेत। त्यामुळे वाहतूक व्यवस्था अनेक ठिकाणची आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांना पूर आलेला आहे। नद्या दुथडी भरून वाहत आहेत। अनेक बंधाऱ्यावरून आहे ते पाणी वाहताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे शेती आहे ते पूर्णपणे या सगळ्या पाण्याखाली आल्याचं दिसून येते। त्यामुळे असंच जर पाणी आणखीन काही दिवस राहिलं तर शेतीचं सुद्धा नुकसान होण्याची भीती आहे ते व्यक्त केली जाते। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये सकाळपासून जर पाहायला गेलं तर पावसाची उघडझाप सुरू आहे। पावसाचा जोर म्हणावा तितका दिसत नाही। मात्र धरण क्षेत्रामध्ये जो होत असलेला पाऊस आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये संत गतीनं का होईना पण वाढ होताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे नदीची पाणी पातळी आणखीन 2.5 फुटांनी वाढली तर पंचगंगा नदी आहे ती इशारा पातळी गाठणार आहे आणि इशारा पातळी गाठल्यानंतर आहे ते नागरिकांचं स्थलांतर प्रशासन नेहमीच करताना यावेळी सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच पाऊस थांबला तर ही परिस्थिती निवळेल। मात्र पाऊस जर पुन्हा वाढला तर मात्र कोल्हापूरकरांचं स्थलांतर आहे ते सुरू करण्यात येईल अशा पद्धतीचं प्रशासनानं नियोजन आहे ते केलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीवरती NDRF आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी लक्ष ठेवून असल्याचं दिसून येते। प्राजक्ता, ठीक आहे। ज्ञानेश्वर, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।